नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या युट्यूब चॅनलवर. सिटी कोऑर्डिनेटर शहर समन्वयक या पदाचे आता इंटरव्ह्यू सुरू आहे आणि भरपूर विद्यार्थ्यांना हे डाऊट्स आहे की एक्झॅक्टली इंटरव्ह्यू मध्ये काय विचारलं जाईल आणि आपल्याला आन्सर कसं देता येईल. सर्वात महत्वाचं म्हणजे आपण कोणत्याही पोस्टसाठी जातोय इंटरव्ह्यूला, तर त्या पोस्ट बाबत आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. सिटी कोऑर्डिनेटरचं काम काय आहे आणि ह्या पदाचं का बरं हे पद निर्माण केलेलं आहे ह्या थोडक्यात तरी माहिती असणं गरजेचं आहे. आता तुम्हाला थोडक्यात माहिती देतो. सिटी कोऑर्डिनेटर म्हणजेच शहर समन्वयक. शहर समन्वयक हे पद का बरं निर्माण झालेलं आहे? सिटी कोऑर्डिनेटर हे पद का बरं निर्माण झाले आहे? तर स्वच्छ भारत मिशन अंतर्गत हे पद निर्माण झालेलं आहे. स्वच्छ भारत मिशन अंतर्गत हे पद निर्माण झालेलं आहे. महानगरपालिका असू द्या किंवा नगर परिषदा, नगरपंचायत्या, इथे स्वच्छ भारत अभियान राबवण्यासाठी आणि त्याचं कोऑर्डिनेशन करण्यासाठी हे पद निर्मित केलेलं आहे. म्हणजेच मंत्रालयामार्फत जे काही सूचना येतात, अधिसूचना येतात किंवा जे काही वेगवेगळे GR येतात किंवा स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत जे काही टूल किट्स येत असते, त्याचे नियोजनबद्ध तो कार्यक्रम त्या नगर परिषद मध्ये जिथे तुमची पोस्टिंग राहील किंवा जिथे ज्या महानगरपालिकेला तुमची पोस्टिंग आहे, तुमचं सिलेक्शन झालेलं आहे, तिथे ते संपूर्ण कार्यप्रणाली राबवणे, ते कार्यक्रम राबवणे आणि त्याचं कोऑर्डिनेशन करणे, समन्वय करणे हे सिटी कोऑर्डिनेटरच्या शहर समन्वयकचं जबाबदारी असते. ठीक आहे. स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत खूप वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम राबवले जात असतात. त्याचबरोबर ही जी स्वच्छता सर्वेक्षण आहे, स्वच्छता सर्वेक्षणचे डॉक्युमेंटेशन बनवणे, तेथील स्टाफची मदत घेणे आणि संपूर्ण कार्यक्रम राबवणे, त्यासोबतच त्या कार्यक्रम राबवत आहोत त्याचं डॉक्युमेंटेशन तयार करणे आणि येणारी जी काही सर्वेक्षणची टीम आहे त्या टीमच्या माध्यमातून संपूर्ण त्या शहराची स्वच्छता करून घेणे, जेणेकरून त्या जे काही तिथे सर्वेक्षण होणार आहे त्या सर्वेक्षण मध्ये टॉप रँक किंवा चांगली रँक त्या सिटीला मिळाली पाहिजे याचे प्रयत्न करणे. समजा तुमची एखाद्या नगर परिषदला सिटी कोऑर्डिनेटर या पदावर नियुक्ती झालेली आहे आणि नियुक्ती झाली असल्यावर तुम्हाला तिथे त्या नगर परिषद मध्ये पोस्टिंग झाल्यानंतर तुम्हाला काय काय कामं करावं लागेल. तर स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत जेही आदेश येतील त्या आदेशांनुसार, त्या येणाऱ्या प्लॅनिंग नुसार सर्व कामं तुम्हाला त्या शहरात करावी लागत असतात. म्हणजे त्यामध्ये स्वच्छ भारत मिशन अंतर्गत शौचालय बांधणीपासून तर तुमचं गार्बेज फ्री सिटी आहे किंवा मग ब्युटिफिकेशन ऑफ सिटी आहे, जे जे वेगवेगळ्या टीम्स येतात त्या टीमच्या नुसार तिथे त्या भागामध्ये, त्या कार्यक्षेत्रामध्ये किंवा त्या शहरामध्ये तुम्हाला काम करून घ्यावं लागत असतात. स्वच्छता विभाग तुमच्या सोबत तिथे काम करत असतो. ठीक आहे. तुम्हाला स्वतःला काम करावं नाही लागत. तिथे तुमच्या अंडर टीम्स असतात, स्वच्छता निरीक्षक किंवा मग जमादार, ह्या सर्व गोष्टी तिथे उपलब्ध असतात. सफाई कामगार उपलब्ध असतात. त्यांच्या अनुषंगाने तिथे कामं करून घ्यावे लागत असतात. ठीक आहे. तर जनरली जर सिटी कोऑर्डिनेटरचं काम जे आहे ते कोऑर्डिनेशन करणं असतं. जे काही वरतून आदेश येतात त्या आदेशांना आपल्या त्या जिथे आपली नियुक्ती आहे तिथे ते कार्यक्रम राबवणं, त्याचे डॉक्युमेंटेशन तयार करणं, येणाऱ्या वेगवेगळ्या टीम्सच्या अनुषंगाने तयारी करून घेणं आणि आपल्या ज्याही नगर परिषदला आपण आहोत त्या नगर परिषदची चांगली रँक सर्वेक्षण मध्ये टॉप रँक येण्यासाठी प्रयत्न करणं हे सिटी कोऑर्डिनेटरचं काम असतं. ठीक आहे. त्यामध्ये आणखी वेगवेगळे काम आहे. कामाचं स्वरूप विस्तारित आहे. छोटंसं काम नाही, 1-2 कामं करणं एवढंच नाहीये. कामाचं स्वरूप विस्तारित आहे. जास्तीत जास्त कामं त्यामध्ये तुम्हाला करावी लागत असतात. ठीक आहे. तर यासाठी जे काही इंटरव्ह्यू साठी मी काही नोट्स उपलब्ध करून दिले आहे ते तुम्हाला आपल्या ऍपवर मिळेल, शिक्षा मंत्र ऍपवर. ठीक आहे. हे सुद्धा काही नोट्स आहेत ते सुद्धा मी उपलब्ध करून दिलेले आहे. जनरली तुम्ही इंटरव्ह्यूला गेले आणि इंटरव्ह्यू गेल्यावर तुम्हाला लगेचच विचारलं की व्हॉट इज द वेबसाईट ऑफ स्वच्छ भारत मिशन. तुम्हाला जर असं विचारलं की व्हॉट इज द वेबसाईट ऑफ स्वच्छ भारत मिशन, तर तुम्ही तिथे काय गडबडाल काय? नाही. स्वच्छ भारत मिशन मध्ये तुम्ही काम करताय, तुमची नियुक्ती स्वच्छ भारत मिशन अंतर्गत होत आहे, तर तिथे तुम्हाला सांगता आलं पाहिजे. ठीक आहे. ऑप्शन नंबर सी बघा, sbm.gov.in हे याचं राईट आन्सर आहे. तुम्हाला या सर्व गोष्टी आल्या पाहिजे. तुम्हाला जर विचारलं की व्हॉट इज द लोगो ऑफ स्वच्छ भारत मिशन, जनरली हे प्रश्न कॉमन प्रश्न झाले. तुम्हाला जनरली पोस्ट बाबत किंवा त्या शहराबाबत काय माहिती आहे, स्वच्छ भारत मिशन बाबत काय माहिती आहे, कधी सुरू झाला, कशासाठी सुरू झाला, हे सर्व विचारले जाऊ शकते. परंतु हे सुद्धा जनरल गोष्टी
माहीत असणं गरजेचं आहे. व्हॉट इज द लोगो ऑफ स्वच्छ भारत मिशन? मग तुम्ही तिथे गडबडले पाहिजे नाही, तिथे तुम्हाला सांगता आला पाहिजे हा जो स्वच्छ भारत मिशनचा जो ग्लास आहे, चष्मा आहे, हा तो इथे याचा आन्सर आहे. ठीक आहे. तर ह्या सर्व गोष्टी तुम्हाला सांगता आल्या पाहिजे. ठीक आहे. हे काही क्वेश्चन्स आहे, तुम्ही वाचून घ्याल. आणखी भरपूर नोट्स दिलेले आहे. स्वच्छ भारत मिशन 2000, स्वच्छ भारत मिशन 2.0 हे कोणत्या वर्षीपर्यंत आहे? 2026 पर्यंत आहे. किती मार्काचं राहणार आहे? किती सिटीज त्यामध्ये कॉम्पिटिशन मध्ये उतरलेले आहे? स्वच्छ सर्वेक्षण कधी सुरू झालेलं आहे? स्वच्छ भारत अभियान कधी सुरू झालेलं आहे? या सर्व गोष्टी तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. ठीक आहे. तर हे सुद्धा एक 85 पेजच्या नोट्स आहे, हे सुद्धा तुम्हाला उपलब्ध करून देतोय. त्याचबरोबर वेगवेगळे टूल किट्स उपलब्ध करून देतोय, क्वेश्चन आन्सर उपलब्ध करून देतोय. तर हे सगळं जर तुम्ही वाचलं आणि तुम्ही फर्स्ट टाइम जरी स्वच्छ भारत मिशन अंतर्गत सिटी कोऑर्डिनेटर या पदासाठी इंटरव्ह्यू द्यायला जात असाल तरी तुमच्या भरपूर कामात येऊ शकतं. ठीक आहे. तर आजसाठी एवढंच. थँक्स फॉर वॉचिंग अँड बेस्ट ऑफ फॉर युअर एक्झाम.